राज्यातील आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये पेनड्राईव्ह वॉर सुरू झालंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे काही व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा इशारा दिला होता। त्याला आता अनिल देशमुखांनी जोरदार उत्तर दिलंय। फडणवीसांचे काही व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा देशमुखांनी केलाय। त्यामुळे हे पेनड्राईव्ह वॉर रंगण्याची शक्यता जास्त आहे। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। अनिल देशमुख बिना पुराव्याचं वक्तव्य करत नाही। माझ्याकडे संपूर्ण काल जे मी बोललो, जे देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध, आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये हा शाब्दिक सामना रंगलाय। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे। या वादाची सुरुवात श्याम मानवांच्या दाव्यानंतर झाली आहे। महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीचा धाक दाखवून खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असा दावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी बुधवारी केला आणि या वादाला तोंड फुटलं। श्याम मानव यांच्या दाव्यानंतर अनिल देशमुखांनी फडणवीसांवर हे आरोप केले। श्याम मानवनी जे सांगितलं मला आज माहीत पडलं, देवेंद्र फडणवीसनी 3 वर्षांनी सांगितलं होतं याच्यावर तुम्ही सही करून द्या, तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला सीबीआय लागणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी 3 वर्षापूर्वी मला ॲफिडेव्हिट करून द्यायसाठी दबाव टाकला होता। त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी हे ॲफिडेव्हिट करून देणार नाही। स्वतः मी अनिल देशमुखांच्या तोंडून हे सुरुवातीला ऐकलं, त्यानंतर मला जे आवश्यक वाटलं त्या पद्धतीनं मी ते पुरावे म्हणा तुम्ही त्याला किंवा समाधान करून घेणं म्हणा ते त्या पद्धतीनं करून घेतलं। सुरुवातीला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं जाहीररित्या बोलू नका, कारण मी यावर एक पुस्तक लिहितो आहे आणि त्या पुस्तकामध्ये मला USP म्हणून त्याचा वापर करायचा आहे। म्हटलं सर, ही गोष्ट जनतेपर्यंत मोठ्या संख्येनं जाणं फार आवश्यक आहे, मोठ्या प्रमाणावर जाणं आवश्यक आहे। श्याम मानव आणि देशमुखांच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। तसंच अनिल देशमुख यांचे काही व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा केला। अनिल देशमुख हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिन वाझेविषयी काय बोलले हे त्या व्हिडिओत असल्याचा दावा करतानाच ते वेळ आल्यानंतर उघड करण्याचा इशाराही फडणवीसांनी दिलाय। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। फडणवीसांच्या त्या इशाऱ्याला अनिल देशमुखांनी गुरुवारी पेन ड्राईव्हमधून प्रत्युत्तर दिलं। गुरुवारी अनिल देशमुखांनी पत्रकारांना एक पेन ड्राईव्ह दाखवला। त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांवर ईडी संदर्भात केलेल्या आरोपांचे पुरावे असल्याचा दावा देशमुखांनी केलाय। अनिल देशमुख बिना पुराव्याचं वक्तव्य करत नाही। माझ्याकडे संपूर्ण काल जे मी बोललो, जे देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध, आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते, त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही, एवढं आजच्या प्रसंगी सांगतो। देशमुख एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फडणवीसांना प्रतिआव्हान दिलंय। काल जे देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप केला की त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिपिंग्स आहे, ज्या व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत, माननीय उद्धव साहेबांच्या बाबतीत काही बोललो, माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग्स आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या। अनिल देशमुखांच्या या आव्हानानंतर भाजप नेते तरी कसे स्वस्थ बसणार? भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देशमुखांना त्यांच्याकडे फडणवीसांविरोधात असलेले पुरावे उघड करण्याचं आव्हान दिलंय। अनिल देशमुख यांनी रिकामं पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये।
अहो, खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते. अशी सोंग करण्यापेक्षा अनिल देशमुख तुमच्याकडे पुरावे असतील ना, तर ते तात्काळ जाहीर करा. तात्काळ. आम्ही शब्द देतो, तुम्ही पुरावे देताच 3 तासाच्या आत, अनिलजी, 3 तासाच्या आत तुमच्या सगळ्या ऑडिओ क्लिप्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर करू आणि त्याचा पर्दाफाश करू. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना तुरुंगवारी करावी लागली. मात्र त्यांच्या अटकेवरून रंगलेलं राजकारण अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.